हे बघ लय बोलू नको बरं का खाली आणि डोस कचली रो कचरेल माझी दादा आता लय बोलायला लागलास बरं का मी नानाशनी बोलवीन ए जा जा तुझ्या लाडक्या बापाला बोलव जा ते तर लय झाले सोंग काय असं ना सो डोस कचली तुझ्या बाच बघ यार दाद्या शांत हो. डोस कचलतो ही अहो प्रत्येक पुरीचं असंच असतंय ज्या घरात जात्यात त्याच घरचं व्हायला लागतंय जसं नवऱ्याला समजून घ्यावं लागतंय तसं घरातल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागतंय ए गंगे ही सांगा तू इथं आल्यास वी आता सांगू का नको ही सांगा तुम्ही मला काय सांगायची गरज नाही आणि उगा इथं पागोळ लावू नको जा तुझी काम बघ जा अहो जाती पण एवढं लक्षात गंगे आपल्या लोकच माग पुढं असले बोलायला आवडत नाही आपण डायरेक्ट बोलतो बोल डायरेक्ट बोलतो हो बघ मी तुला बघितलं ना माझ्या डोक्यात आहे ना अशा झंझिन येते त्या तसं तू मला बघितलं त्या डोक्यात झंझिन येते त्या काय लय अवघड झालं त्यात काय आजच सोपं करूया अजून डायरेक्ट बोलतो हा हे बघ आपला आय लव्ह यू आहे आणि तुझा आय लव्ह यू आपल्याला पाहिजे हाय का तू मी पळवून लिहिलं आणि तू काय करतो मी होतो की इथं ह्यो बसला वहिनीवर बोलत वैरीवर बोलत तुझी आई तुझ्यासाठीच करून दिली का ना हा किती सांगाय तुला जाते मी द्यायचा पहिली आता कुठं आणायची गेली मेंढी नेऊन जाईल की मेंढीची किंमत किती आहे तुला अक्कल आहे का तिची काय आण जा जाऊ चल ना ते तरी काय बस की हा ना ना काय लावलं झालं का जाऊ दे एखादी मेंढी गेली तर काय एखादी ना 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 लागलो ना 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 तुला लागते का ना ना लागते तुला? ना 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 ना